हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्रा. मी प्रगती. आपण PYQ बॅचमध्ये आता आज ॲडजेक्टिव्ह आणि डिग्री हे जे दोन क्वेश्चन टॉपिक्स आहेत त्याच्यावरचे आतापर्यंत आलेले PYQ बघूयात, जिथे एक्स्ट्रा आपल्याला माहिती मिळणार आहे. असे सगळे रूल्स आपण रिव्हिजन मोडमध्ये सगळं बघणार आहे. आता रूल तर समजून घ्यायचाच आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण बघायची आहे आणि सगळ्याची रिव्हिजन पण करायची. ठीक आहे, सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. फिल इन द ब्लँक्स. आपल्याला योग्य फिल इन द ब्लँकसाठी ऑप्शन निवडायचा आहे. शी हॅज सेव्ड हार्ड अँड नाव हॅज डॅश मनी. आता इथे आपल्याला लिटिल, अ लिटिल, द लिटिल याची एक जी कन्सेप्ट आहे ती समजून घ्यावी लागेल. आपण त्याची क्विकली रिव्हिजन करूया. लिटिल, अ लिटिल, फ्यू, अ फ्यू ह्या सगळ्याबद्दल, मेनी, अ मेनी याबद्दल आपलं जे लेक्चर आहे यूट्यूबला साधारण एक 15 मिनिटाचं लेक्चर आहे, ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली नाही त्यांच्यासाठी तिथे तुम्हाला एक्स्ट्रा नियम सुद्धा कळणार आहेत. फर्दर फार्दर सगळेच नियम तिथे आहेत. ठीक आहे, आत्ता आपण रेफरन्स आलेला आहे तर लिटिल, अ लिटिलचा नियम बघूयात. लिटिलचा अर्थ असतो म्हणजे जवळजवळ नाही. ठीक आहे, आता काही नाही म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, जवळजवळ नाहीच, म्हणजे हे निगेटिव्ह सेन्समध्ये आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण अ लिटिल म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की जे आहे त्यातलं काही पार्ट. ओके, म्हणजे थोडे तरी. आणि द लिटिल ज्या वेळेस आपण वाक्यात वापरतो त्यावेळेस जे आहे त्यातले सर्व. ठीक आहे, म्हणजे हा पण पॉझिटिव्ह अर्थाने शब्द असतो. या पद्धतीने हे असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे आहे हे आपण अनकाउंटेबल नाऊनसाठी वापरतो. हा रेफरन्स पुढे येणार आहे. अनकाउंटेबल नाऊन असेल तरच आपण लिटिल, द लिटिल किंवा अ लिटिलचा वापर करतो. ओके, हे तर क्लिअर आहे. आता पहिलं वाक्य काय आहे, शी सेव्ड हार्ड, म्हणजे तिने सेव्हिंग केलेली आहे, खूप कष्टाने तिने सेव्हिंग केलेलं आहे. अँड नाव शी हॅज डॅश मनी. मग आता तिच्याकडे काहीतरी आहे हे कळलं आपल्याला, त्यामुळे लिटिल शब्द येणार नाही. शी हॅज समथिंग, म्हणजे आता तिच्याकडे थोडी तरी अमाऊंट आहे. लिटिल म्हणजे जवळजवळ नाही, त्यामुळे तसं होणार नाही. आपल्याला इथे अ लिटिल किंवा द लिटिल मधलं वापरावं. आता अ लिटिल किंवा द लिटिल दोन ऑप्शन राहतात. द लिटिल का नाही वापरायचं, तर तिच्याकडे जे सेव्हिंग आहे ते त्यातल्या त्यात, म्हणजे तिने खूप कष्टाने थोडंफार सेव्हिंग केलेलं आहे. जेवढी काही अमाऊंट तिला मिळत होती ती सगळीच्या सगळी सेव्ह केली आहे का, नाही. त्यामुळे इथे द लिटिल सुद्धा येणार नाही. आपल्याला अ लिटिल हे मिळणार आहे. अ लिटिल असणारे ऑप्शन ठेवूयात, बाकीचे दोन ऑप्शन आपण एलिमिनेट करूयात. ठीक आहे, म्हणजे लिटिल म्हणजे जवळजवळ नाही या अर्थाने. त्यानंतर पुढे बघूयात. आता शी इज नॉट लोनली फॉर शी हॅज डॅश फ्रेंड्स. आता इथे फ्रेंड्स हे काउंटेबल आहे, बरोबर. काउंटेबल नाउनसाठी आपण फ्यूचा वापर करतो. यात पण फ्यू जर वापरलं तर निगेटिव्ह सेन्समध्ये, म्हणजे काहीच नाही या अर्थाने असतं. ज्यावेळेस आपण अ फ्यू म्हणतो त्यातला काही पार्ट असतो, आणि जर आपण द फ्यू म्हटलं तर जे आहे त्यातला संपूर्ण भाग, असं आपण इथे रेफर करतो. काउंटेबलसाठी फ्यू असतं. ठीक आहे, मग आता आपल्याला कळलेलं आहे की काउंटेबलसाठी फ्यू वापरायचंय. शी इज नॉट लोनली, ती पूर्णपणे एकाकी नाहीये किंवा एकटी पडलेली नाहीये, म्हणजे तिच्याकडे काहीतरी आहे, त्यामुळे फ्यू हा शब्द येणार नाही. अ फ्यू असाच असायला पाहिजे, जो दोन्ही ऑप्शनमध्ये ऍक्च्युली आता आपल्याला अ फ्यू असंच दिलेलं दिसतं. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे अ फ्यू येणार हे लिहूयात. त्यानंतर पुढे बघा, ही एट डॅश नंबर ऑफ केक्स. आता इथे ना हे जे ऑफ शब्द आहे दोन अक्षरी शब्द आहे, पण त्याने पूर्ण वाक्य बदलण्याची ताकद असते, त्यामुळे ऑफ शब्द इग्नोर करून चालणार नाही. ज्यावेळी आपण एखाद्या नंबरच्या आधी किंवा नंतर आपण ऑफ लिहितो तिथे ना अ लार्ज नंबर ऑफ, अ ग्रेट डील ऑफ या पद्धतीने वापरायचं असतं. ठीक आहे, सो अ लार्ज नंबर ऑफ, अ ग्रेट डील ऑफ, अ ग्रेट अमाउंट ऑफ या पद्धतीने ऑफ शब्द जर आला तर आर्टिकलनी ह्या फ्रेजची सुरुवात झालेली असते. अ ग्रेट डील ऑफ, अ लॉट, अ लार्ज नंबर ऑफ. ठीक आहे, या पद्धतीने. त्यामुळे अ लार्ज असं आपल्याला वापरावं लागेल. मग हा लार्ज
शब्द जो दिलेला आहे तो चुकला, म्हणून ऑप्शन 2 आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. ओके, सो लिटिल अनकाउंटेबलसाठी, फ्यू काउंटेबलसाठी आणि त्याचबरोबर ऑफ ही फ्रेज असेल तर पुढे जी फ्रेज असते त्याची सुरुवात आर्टिकलनी होते. अ लार्ज नंबर ऑफ, अ ग्रेट डील ऑफ, अ लार्ज अमाऊंट ऑफ, अ ग्रेट अमाऊंट ऑफ, या पद्धतीने प्रत्येक फ्रेजच्या आधी आर्टिकल ए येणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फाइंड आउट द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन टू बी यूज्ड इन द ब्लँक स्पेस इन द गिवन सेंटेन्स. आता इथे हा प्रोनाउनचा टॉपिक आहे, पण आपण तो ऍडजेक्टिव्ह मध्ये का घेतोय? कारण कसं असतं, पॉझेसिव्ह प्रोनाउन आणि पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह हे दोन्हीही सेम आहेत, पण जर आपण त्यांचा वाक्यात नाऊनच्या आधी वापर केला तर ते त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्हचं कार्य करतात. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आपण हा टॉपिक ऍडजेक्टिव्ह मध्ये बघितलेला आहे. हा क्वेश्चन इथे बघा, आयदर सीता और अमीना फॉरगॉट टू टेक डॅश पासपोर्ट. आता 2 रूल आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिला रूल, आयदर ऑरच्या सेंटेन्सेसमध्ये, आयदर ऑरचे जे सेंटेन्सेस असतात यात आपण चॉईस असतो किंवा आपण त्याला काय म्हणतो, सिलेक्शन आहे. ठीक आहे, इथे सिलेक्शन असतं, दोघातला एक. आणि यात आणखीन एक महत्वाचा नियम आहे, तो म्हणजे ऑर नंतर जे आपण नाउन वापरलेलं असतं ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, त्यावरून आपल्याला ठरतं की आपण प्रोनाउन सुद्धा सिंग्युलर वापरायचं का प्लुरल वापरायचं. ओके, इथे आता अमीना हे सिंग्युलर आहे, त्यामुळे आपल्याला इथे सिंग्युलरच प्रोनाउन वापरायचं आहे. बरं, हे सिंग्युलर वापरायचं हे तर कळलं. मग आपण काय करूया, जे प्लुरल वाले ऑप्शन आहेत ते दोन्ही पण एलिमिनेट करूयात. ठीक आहे, त्यानंतर सीता आणि अमीना. आता यात आयदर ऑरचा आणखीन एक, हा झाला प्रोनाउनच्या बाबतीतला नियम. पहिला काय आहे, आयदर ऑर मध्ये सिलेक्शन असतं, दोघातला एक असतो. त्यानंतर ऑर नंतरचं जे नाउन आहे ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्यावरून ठरणार आहे. आणि तिसरा नियम सेम असाच आहे, ऑर नंतरचा जो नाउन आहे त्याचे जे जेंडर असेल, म्हणजे मेल फिमेल काय असेल, त्यावरून प्रोनाउन ठरते. ठीक आहे, आयदर ऑरच्या सेंटेन्सेसमध्ये व्हर्ब, प्रोनाउन हे दोन्हीही सेकंड नाउन जे असतं किंवा जे नियरेस्ट नाउन आपण त्याला म्हणतो ते जे असेल त्याच्यावरून ठरतं. ठीक आहे, नियरेस्ट नाउन असं का म्हणायचं, आता हे सगळ्याला आहे ना नियरेस्ट नाउन असं एक आपण कन्सेप्ट देऊयात. कशाच्या आधी वापरलं ते. आता इथे प्रोनाउन आपण कुठे वापरतोय, या ठिकाणी. याच्यासाठी नियरेस्ट नाउन कुठला आहे, अमीना. बरोबर, नियरेस्ट नाउन अमीना आहे. तर मग आता आपण याचं जेंडर काय आहे, फिमेल आहे. ह्याचा नंबर कसा आहे, म्हणजे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. मग याच्या बेसिसवर आपल्याला आता प्रोनाउनचं सिलेक्शन करायचं आहे. आता हे या ठिकाणी प्रोनाउन राहत नाहीये, कारण इथे पासपोर्ट हे नाउन आल्यामुळे आता हे ऍडजेक्टिव्ह मध्ये कन्वर्ट होतं. मग आता इथे तुम्ही बघितलं तर हीज हे मेल साठी वापरतात, त्यामुळे हे येणार नाही. देम, देअर हे येणार नाहीत, प्लुरल आहेत. प्लस देमची ऑब्जेक्टिव्ह केस होते आणि देअर दोघींपैकी एकीने असं म्हणायचंय आपल्याला, त्याच्यामुळे दोघींचा असं आपल्याला दोघींचा पासपोर्ट पाहिजे असं म्हणायचं नाहीये, म्हणून या ठिकाणी देअर येत नाही. ठीक आहे, ऑप्शन 1 हे करेक्ट आहे. हे जे 4ही रूल्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. नियरेस्ट नाउन साठी आणि व्हर्ब साठी सुद्धा असतं ते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ऍडजेक्टिव्ह जे आहे त्याचा आपल्याला टाईप ओळखायचा आहे. मी तुम्हाला आता मग अशी आपण जे प्रोनाउनचं लेक्चर बघितलं त्यात पण सांगितलं की प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब, प्रोनाउन, ऍडव्हर्ब, फ्रेजेस आणि ऍडजेक्टिव्ह. फ्रेजेसचे जे टाइप्स असतात ते ओळखा, त्याचे सबटाइप्स काय आहेत हे आपल्याला बऱ्यापैकी विचारलेलं दिसतं, त्याच्यामुळे तो आपल्याला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे असं लक्षात येतं. ठीक आहे, आता आपल्याला इथे विचारलेलं आहे की दिस इज व्हेरी बुक आय वॉन्ट. आता इथे बघा, हे जे बुक शब्द आहे याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला कशात मिळाली, व्हेरी मध्ये. मग आता हे काय आहे, एम्फॅटिक ऍडजेक्टिव्ह. आता एम्फॅटिक ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, जे एम्फसिस देतं ते. असे कोणते कोणते आहेत, ओन एक आहे आणि दुसरं आहे व्हेरी. ठीक आहे, एक्झाम्पल बघूयात. आय सॉ इट विथ माय ओन आईज. आईज या नाउन साठी मी ओन हे एक एम्फॅटिक
ॲडजेक्टिव्ह वापरत आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं असं आपण म्हणतो. मग या ठिकाणी ओन हे काय झालं, विशेष एखादा भर देण्यासाठी वापरलेलं म्हणून एम्फसाइज देण्यासाठी एम्फटिक. ओके, पण आता ओन कधी वापरायचं आणि व्हेरी कधी वापरायचं एक खूप स्लाइट डिफरन्स आहे. इतकं डिटेल मला नाही वाटत परीक्षेत विचारतील, पण एक जस्ट तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगते. एखादी गोष्ट खूप अशी लाईव्हली असेल, हॅपनिंग असेल, हे आपण आपल्या ॲडजेक्टिव्हच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, असेंट बॅचमध्ये आपलं जे लेक्चर आहे त्यात आपण बघितलेलं. आय सॉ अ डॉल्फिन इन फ्रंट ऑफ माय व्हेरी आईज. आता हा जर व्हेरी शब्द मी इथे वापरला तर यामध्ये ना थोडंसं लाईव्हली, थोड्याशा हॅपनिंग गोष्टी असतात, म्हणून इथे काहीतरी आश्चर्य दाखवण्यासाठी आपण इथे व्हेरीचा वापर करतो. एक्साइटमेंट दाखवण्यासाठी आपण व्हेरीचा वापर केलेला असतो. ठीक आहे, एम्फटिक ॲडजेक्टिव्ह म्हणून जेव्हा आपल्याला व्हेरी वापरायचं असतं त्यावेळेस तिथे ती अशी जी एक्साइटमेंट आहे ती आपल्याला दिसली पाहिजे, बरोबर, म्हणून आपण तिथे व्हेरीचा वापर करतो. ओन आणि व्हेरी दोन्हीही काय आहेत, एम्फटिक ॲडजेक्टिव्ह आहेत. आता जर आपल्याला इथे व्हेरी विचारलंय तर ओन पण लक्षात ठेवा काय असू शकेल. ठीक आहे, प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. पुढे बघूयात, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ करेक्ट यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह. द फ्लॉवर स्मेल्स स्वीट. आता इथे द फ्लॉवर्स स्मेल स्वीट असं म्हटलेलं आहे. इथे ना ॲडजेक्टिव्ह जे असतात हे आपण थोडक्यात रिवाइज करूयात. ॲडजेक्टिव्ह आपण कसे वापरतो, ॲट्रिब्युटिव्हली वापरतो, किंवा मग आपण ते कसे वापरतो, प्रेडिकेटिव्हली वापरतो. हे लक्षात ठेवण्यासाठी प्रेडिकेटिव्हली मी तुम्हाला काय ट्रिक सांगितली होती लेक्चरमध्ये. ॲट्रिब्युटिव्हली म्हणजे आधी, प्रेडिकेटिव्हली म्हणजे नंतर, आगे पिछे, या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, आधी आणि नंतर. ठीक आहे, आगे पिछे. मग आता हे कधी वापरायचं असतं, गुणवाचक जे असतात, जे आपण क्वालिटी सांगणारे जे ॲडजेक्टिव्ह असतात हे आपण ॲट्रिब्युटिव्हली वापरतो, म्हणजे त्याच्या आधी वापरतो. फॉर एक्झाम्पल ब्रेव्ह बॉय. ठीक आहे, आता मला ब्रेव्ह हे एक गुण आहे, गुणवाचक विशेषण आहे, ते मी आपण कसे वापरणार आहे, ॲट्रिब्युटिव्हली वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल ब्रेव्ह बॉय. ठीक आहे, याच्या आधी वापरलं. पण आता प्रेडिकेटिव्हली म्हणजे काय, तर ते आपण कोणत्या शब्दाबद्दल माहिती सांगतो त्याच्या नंतर वापरले जातात. त्यांचा वापर हा नंतर होतो. जे नाऊन वापरलेलं आहे, ज्या नाऊन किंवा प्रोनाऊनची माहिती मिळते त्यानंतर ॲडजेक्टिव्ह असते. ठीक आहे, आता हे जे ॲडजेक्टिव्ह आहे प्रेडिकेटिव्हली वापरलेलं ते नाऊन प्रोनाऊनच्या नंतर वापरतात. आणि हे कधी वापरतात, जेव्हा लिंकिंग व्हर्ब्स असतात तेव्हा. लिंकिंग व्हर्ब्स कोणते आहेत, टू बीची रूपं सगळी बरं का, इज, वॉज, म्हणजे आय ॲम, या पद्धतीने जिथे आपण म्हणतो तिथे आपण या ठिकाणी टू बीची रूपं ही एम इज, आर, वॉज, वेअर हे आपण जेव्हा व्हर्बमध्ये लिंकिंग व्हर्ब म्हणून वापरतो, म्हणजे त्याचं पुढे रेफरन्स देण्यासाठी स्टॅटिव्ह व्हर्ब्स म्हणून आपण जेव्हा वापरतो तेव्हा. ठीक आहे, त्यानंतर सीम आहे, आणखीन स्मेल आहे, टेस्ट आहे. हे जे शब्द आहेत TASTE, टेस्ट, कृती, चव घेण्याची कृती, टेस्ट, स्मेल, टेस्ट, सीम, थिंक, हे सगळे काय आहेत, लिंकिंग वर्ब्स आहेत. ठीक आहे, अपियर हे आपल्याला जिथे स्टॅटिव्ह वर्ब्सचे कार्य करताना दिसतात ते सगळे काय असतात, लिंकिंग वर्ब्स. आणि यांच्यासोबत जेव्हा आपल्याला ॲडजेक्टिव्ह वापरायचं असतं ते आपण प्रेडिकेटिव्हली वापरतो, म्हणजे काय, नंतर, पिछे, या पद्धतीने. सो इथे द फ्लॉवर्स बद्दल तुम्हाला माहिती मिळालेली आहे आणि ते आपल्याला लिंकिंग व्हर्बनी जोडलेलं दिसतं, म्हणून फ्लॉवर्सच्या नंतर आपण इथे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. हे सेंटेन्स योग्य आहे. ठीक आहे, करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. सो ए करेक्ट म्हणणारा जो ऑप्शन आहे ते आपला आन्सर असेल. नेक्स्ट बघूयात, गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years. आता इथे ना बऱ्याच वेळा हा रेफरन्स येणार आहे, एक लिस्टच आहे प्रॉपर, आपण ती सगळी लिहून घेऊयात. ठीक आहे, लॅटिन भाषेतले जे शब्द आहेत जे आपण इंग्लिशमध्ये लिहितो ते सगळे शब्द ज्यावेळेस कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये लिहिले जातात त्यातले जे शब्द आहेत तिथे आपण दॅनचा वापर न करता टूचा वापर करतो. ठीक आहे, इथे लिहून ठेवते मी, दॅन ऐवजी टूचा वापर करायचा. असे कोणते कोणते शब्द आहेत, सिनियर, ज्युनियर, सुपेरियर, इन्फेरियर, प्रायर,
अँटेरियर आणि पोस्टेरियर. हे RIOR वाले जे शब्द आहेत जे कंपॅरेटिव्ह मध्ये वापरतात, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्येच हे शब्द येतात. पहिली गोष्ट, हे शब्द जर आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले असतील तर ते केवळ कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतात. याच्या सुपरलेटिव्ह डिग्री होऊ शकत नाहीत, याच्या पॉझिटिव्ह डिग्री होऊ शकत नाहीत. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर दुसरा एक पॉईंट आहे तो म्हणजे असेच शब्द आहेत जे आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो, जे कधीच आपण कंपॅरेटिव्ह मध्ये वापरणार नाही. यामध्ये इंटेरियर, एक्सटेरियर, मेजर, मायनर, अल्टेरियर हे शब्द येतात. ठीक आहे, हे 12 शब्द आहेत. पूर्ण इंग्लिशमध्ये हेच 12 शब्द आहेत जिथे आपल्याला RIOR असे शब्द दिसतात एंडिंगला, लॅटिन भाषेतून इंग्लिशमध्ये घेतलेले आहेत. त्यांची आपण डिग्री करत असताना या गोष्टीचा विचार करायचा. हे जे शब्द आहेत इंटेरियर, एक्सटेरियर, मेजर, मायनर, अल्टेरियर हे केवळ पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरले जातात. त्यानंतर हे जे शब्द आहेत सिनियर, ज्युनियर, सुपेरियर, इन्फेरियर, प्रायर, अँटेरियर, पोस्टेरियर हे केवळ आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरलेले दिसतात आणि यांच्या नंतर आपण दॅन ऐवजी टूचा वापर करतो. या कुठल्याच शब्दाच्या नंतर कंपॅरिझन असेल तर त्या ठिकाणी आपण दॅनचा वापर करायचा नाही. ओके, हे सगळे शब्द ॲडजेक्टिव्हचं कार्य करतात. आता हे मी का सांगतेय, जर मी असं म्हटलं की दे आर माय ज्युनियर्स, तर या ठिकाणी मी ज्युनियर्स म्हणत असताना ते मी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलंच नाही, ते मी तिथे या ठिकाणी एक नाउन म्हणून वापरते. जर मी असं म्हटलं दे आर माय ज्युनियर्स, मग या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्ह आहे का? नाही, हे या ठिकाणी काय काम करतं? नाउनचं कार्य करतं. त्यामुळे हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह न राहता आपण त्याचं नाउन म्हणून प्लुरल केलेलं आहे. नाउनचे जे नियम आहेत सिंग्युलर प्लुरलचे ते या ठिकाणी फॉलो होतात. यामध्ये माय हे मात्र ॲडजेक्टिव्ह आहे. कुठलं ॲडजेक्टिव्ह आहे? पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. का? कारण ह्या नाउनच्या आधी आपण इथे हे ॲडजेक्टिव्हचं कार्य करताना वापरलेलं आहे. एक्स्ट्रा माहिती ज्युनियर ह्या शब्दाची आपल्याला माय या शब्दामध्ये मिळते, म्हणून ते ॲडजेक्टिव्हचं कार्य करतं. नाउन किंवा प्रोनाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा नेहमी ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो. ठीक आहे, सो गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 इयर्स म्हटलेलं आहे, जे बरोबर आहे. ठीक आहे, आता पुढे दिस काफ इज एल्डर दॅन दॅट. आता याचं आपण एक्सप्लेनेशन बघूयात. थर्ड सेंटेन्स जे आहे काफचं, यासाठी बघा इथे एल्डर किंवा ओल्डरचा रूल फॉलो होणार आहे. पहिली गोष्ट, वय दाखवण्यासाठी याचा वापर होतो. एल्डरचा पण वापर होतो आणि ओल्डरचा पण वापर होतो. ठीक आहे, वय दाखवण्यासाठी. पण एल्डरचा जो वापर आहे हा सिबलिंग्समध्ये, सिबलिंग्सपेक्षा आपण त्याला काय म्हणूयात, ब्लड रिलेशनमध्ये. ब्लड रिलेशन्समध्ये जेव्हा कंपॅरिझन होतं, कंपॅरिझन इन ब्लड रिलेशन, त्यावेळेस आपण एल्डरचा वापर करतो. ठीक आहे, ओल्डरचा वापर हा वय दाखवण्यासाठी होतो, बरोबर. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याचा वापर करतात, पण इथे आपण वस्तू असतील तर त्यांचं वय दाखवताना, म्हणजे किती जुनी किती नवीन असं सांगताना ओल्डरचा वापर करू शकतो. आणि दुसरं म्हणजे इथे जर व्यक्तींसाठी ओल्डरचा वापर झाला असेल तर ते सेम ब्लड रिलेशनचे नसतात. ठीक आहे, असा याचा अर्थ होतो. ओके, इतक्या डिटेलमध्ये जाण्याची गरज आहे का? आत्ता तरी नाही. ओके, कारण आपल्याला एल्डर हे व्यक्तीसाठी वापरतात हे लक्षात ठेवायचं आहे आणि ओल्डर हे वस्तूसाठी वापरतायत असं लक्षात ठेवायचं. वस्तू प्लस प्राणी असं पण लक्षात ठेवा. ठीक आहे, व्यक्ती एल्डर. एल्डरचा वापर चुकूनही वस्तूंसाठी प्राण्यांसाठी करायचा नाही, कारण आपण ब्लड रिलेशन नात्यांमध्ये जिथे आपण मोठा किंवा लहान वयाने सांगतो तेव्हा वापर होतो. त्यामुळे हा जो प्रश्न आहे काफ, तो इथे तुम्ही बघितलं तर काफ हे काय आपल्या नातेवाईकांमध्ये येत नाही. काफ हा एक ॲनिमल आहे. काफ म्हणजे काय? गाईचं, जिराफचं किंवा मग म्हशीचं जे काही वासरू असतं त्याला आपण काफ म्हणतो. ठीक आहे,
काफ हे फिमेल असतं. मेल वासरू जे म्हणतात ना, खोंड म्हणतात मराठीमध्ये, त्याला इंग्लिश शब्द काय आहे ते तुम्हाला माहिती असेल ना, तर मला ते सांगा. ठीक आहे, ओके. आता आपण पुढे बघूयात. मेनी अ टाइम्स आय रिमेंबर्ड यू. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मेनी किंवा अ ग्रेट मेनी या दोन फ्रेजेस आल्या तर ह्याच्यानंतर जे नाऊन असणार आहे ते नाऊन आपल्याला प्लुरल लिहायचं आहे. ठीक आहे, मेनी किंवा अ ग्रेट मेनी फ्रेज आली तर नाऊन प्लुरल लिहायचं आहे. पण मेनी अ अशी जर फ्रेज आली, मेनी अ किंवा मेनी ॲन अशी जर फ्रेज आली तर ह्यानंतर जे नाऊन असणार आहे ते आपल्याला सिंग्युलर लिहायचं आहे. ओके, आलं लक्षात? हे सगळे नियम आपल्याला वारंवार रिपीट होताना दिसतात, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके, आता किती नियम बघितले आपण? हा लिंकिंग वर्बचा एक बघितला, सिनियर, ज्युनियर, प्रायर, अल्टेरियर, एक्सटेरियर ते सगळं बघितलं. एल्डर ओल्डरचा नियम बघितला. मेनी अच्या ह्या दोन फ्रेजेस सोबत प्लुरल आणि मेनी अ किंवा मेनी ॲन जे असेल त्यानुसार आपल्याला सिंग्युलर नाऊन वापरायचं हे आपण बघितलं. आता सगळं क्रॉस चेक करून बघूयात. इथे बघा, लिंकिंग वर्ब सोबत आपण प्रेडिकेटिव्हली वापर केलेला आहे ऍडजेक्टिव्हचा, सो ते बरोबर आहे, ए करेक्ट आहे. गोपाल इज सिनियर टू म्हटलेलं आहे, ते पण करेक्ट आहे. काफ, काफ हे वस्तू किंवा प्राण्यामध्ये येतं, एल्डर वापरत नाहीत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इथे ओल्डरचा वापर करायचा आहे. ओके, आता आणखीन एक खूप महत्वाचा नियम लक्षात ठेवा, एल्डरसाठी आहे तो. हा, त्यात आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, एल्डर सोबत टूचा वापर होतो, दॅनचा वापर होत नाही, आणि ओल्डर सोबत दॅनचा वापर होतो, टूचा वापर होत नाही. ठीक आहे, त्यामुळे इथे दॅन वापरले म्हणून ओल्डर नाही वापरायचंय, एल्डर वापरलं म्हणून टू म्हणजे एल्डर वापरलं असतं तर टू वापरायचं. दॅन वापरलं म्हणून ओल्डर नाही वापरते आपण. काफ, काफ सोबत ब्लड रिलेशन नसतं आणि म्हणून ओल्डर वापरायचंय. ठीक आहे, प्लीज समजून घ्या, दॅन साठी ओल्डर नाही, काफ शब्द आहे म्हणून तिथे ओल्डर वापरायचंय. हा बेसिक नियम आहे. आता पुढचं बघा, मेनी हे चुकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला उत्तर मिळालं तरी आपण पुढे बघतोय. मेनी अ टाइम्स येणार का? नाही, टाइम्स ऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल? टाइम, कारण मेनी अच्या फ्रेज नंतर जे नाऊन येतं ते नेहमी सिंग्युलर असतं. मेनी किंवा अ ग्रेट मेनी असेल तर मात्र नाऊन प्लुरल असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रॅमॅटिकल क्लास विचारलेला आहे. क्लास म्हणजेच काय? इथे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणायला किंवा मग फंक्शन किंवा मग रोल. ठीक आहे, क्लास. आता नवीन शब्द, सो आपल्याला काय विचारलेलं आहे? पार्ट्स ऑफ स्पीच. दे आर स्कूल चिल्ड्रन. चिल्ड्रन ह्या नाऊन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळाली म्हणून नाऊन किंवा प्रोनाऊन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द जो असतो त्याला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट, हे ऍडजेक्टिव्ह आहे, कळलं? ऑप्शन बी.